लेगे बाजे बाजा टूटे
निघी माझ्या वाच्या तोटी महाला बपुकासाठी विश्रांतीचा ठाव पाई संताचे भाव निघी माझ्या वाच्या तोटी महाला बपुकासाठी तुका म्हणे पापी जाती संताचे जपे निघी माझ्या वाच्या तोटी महाला बपुकासाठी पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम नमन यांची कृपाने कथेचा विस्तार बाबाची सद्गुरुदास तुका नंदिनेश्वर करू कदळ तुमचा लादलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावना दत्रा जननी देवाची विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. दर तीन वर्षाला एक दिवस काढला की एक महिना तयार होतो, त्याचं नाव अधिक मास. तसं खरं भास याची भाषा लय गोड आहे. ह्याला अधिकाचा महिना, गावठी भाषेत कोणता महिना? धोंड्याचा. ते जावायला हाणायचा असतो. काय खाली एकानं आमच्या इथं धोंडा बनवला, धोंडा तयार केला, धोंड्यात 5चा ठोकळा टाकून केला. पण ज्यानं खाल्लं ते खाल्लं त्याला दातच नव्हता, त्यानं ठोकळ्यासहित गिळला. विठाला विठाला. एकानं तर अंगठी ठुली. कशात? थोडा कमी कर आवाज, खास आहे. धोंड्यात कुठं अंगठी ठेवतात का? आणि ते म्हणले अंगठीची बोली. ते म्हणले अंगठी दिली तुम्हाला. अरे ते म्हणले बोली आहे. अरे पण दिली ना, थोला दिलीच नाही, बोली कस काय? अरे ते म्हणले धोंड्यात होती. तो म्हणला आता सकाळी सापडन. लय कठीण. हे चोपदार जरा कुठून आणले काय माहिती. गावच आहे का? वा वा. एवढं कुठं डायरेक्ट बोलते तो सकाळी सापडन. सापडायला तर आहेच आहे, याला उत्तर आहे का? चांगलंच आहे मॅडम. मी दिसतो का इतक्याला म्हणून तुला जरा पुढं घ्यायचं काही तर बरं आहे. असं बरं आहे. सिस्टीम चांगली बरं का. आता काय हात लावू नको, काय नको. थोडं असं ट्रबलच दे. असं खास काम आहे. हां ते बघा किती दमाने येण्यात. आता त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कीर्तन 9ला सुरू होणार आणि ते आता आल्या. विठाला विठाला. माणसं सगळीकडे लवकर जातात, पण देवाच्या बाबतीत मला विकोय वाटतं. कमी कर मला. मला देऊच नको. असं साधं ते प्लेन. पाणी मला लागत इकडे द्या. मला दिली वाटली. विठाला विठाला. आता हा गडी सुद्धा कशानं. आता आमचे बाबाजी आलेले. तुमच्या सगळ्याचा देव असू द्या. तुमच्या सगळ्याचा मालक कोण आहे? आपल्या सगळ्याचा मालक कोण आहे? देव. विको आहेच आहे रे मला. नाही हाय हाय. कमी कर. असं प्लेन कर ना. असं. हा बरं आहे. आता हा आपल्या सगळ्याचा मालक तुमची ध्यानात नाही. कोण आहे सांगू? ऐका बरं का. आपल्या सगळ्याचा मालक एकच गडी, त्याचं नाव आत्मा. आणि आपल्याचा कोण मालक आहे? आत्मा राम आहे. आणि हे सगळ्याचे हृदयात आहे. त्याला अभंग आहे ना. सर्व घट्टी राम देहा देही एक.
मुके म्हणा हरे मुके म्हणा हरी मुके हे महिना जसा सगळे एक एक दिवस काढू नये ना तसा हा गडी सुद्धा मळाचाच आहे. कशाचा? आईच्या पोटात ही कशाच जन्माला आले तुम्हाला मल आहे की नाही? वरी चर्मगातले रे नाही का रव रव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा स्मरित हरिहर शरण जाय ठला हे आतमध्ये होतं. मग हे कोण आहे? हे आतमध्ये आहे ते त्या मळाचं बनलेलं हे सुद्धा. याला आईचे लय मोठे उपकार आहेत. गणपतीच नाही आपण सगळे कशाचे आहेत? जसं हा महिना मलमास आहे याला मलमास म्हणतात एक नाही पण तसं हे सुद्धा मळाचंच आहे हे. आणि आज कीर्तनात एवढंच करायचं कीर्तन ऐकल्यावर आपल्या मनातलं मळ गेला पाहिजे. काय गेला पाहिजे? एक नाही मनातली घाण गेली पाहिजे मनातलं पाप गेलं पाहिजे. पाप जर गेलं नाही ना मन शुद्ध होत नाही. विठाला विठाला आता बऱ्याच आजी तिथं आहे. दीदी तुम्ही शाळा जाते ना बाई? दीदी हे चष्मावाली दीदी शाळा जाते ना? हा दीदी आपल्या मम्मीला मम्मीची आई जास्त आवडती का पप्पाची? मम्मीची. हा मग गेला मळ लय कठीण. हा महिला मंडळ खरं सांगा तुम्हाला तुमची आई आजारी असल्यावर बरं वाटतं का? नाही ना. उदास वाटतं ना. तुम्हाला आई मरा वाटते का? नाही ना. कधीच मरू नये. कोण? आई वाटतं का नाही? पण कुणाची? तुमची आहे का नाही? आणि नवऱ्याची दवाखान्यात गेल्यावर येऊच नाही असं वाटत. आणि एक घोटाळा आहे जिला असं वाटतंय तिची जात नाही. जिला लय असं वाटतं का नाही माझी आई जगावा अजिबात राहत नाही. आणि ज्याचं मनच मोकळे काय करायचं आता? पुरुष मंडळी आपण सगळे सांगा बरं पत्नी आल्यापासून आपल्याला तोटा जास्त झाला का नफा? नाही आपल्या जीवनात वजाबाकी जास्त आहे का बेरीज? हे आल्यापासून वजाबाकी जास्त आहे. आपली बहीण बोलायची बंद झाली. बहीण कोर्टात दावा टाकला. बहीणनं वकिलाची गाठ घेतली 3 एकर वाटून घेतली आणि 3 कोटीला सख्या चुलत भावाला ऐकली. कुणी? मग हे आल्यामुळं फायदा का तोटा? आणि माणसं म्हणतात ह्या लक्ष्मी लक्ष्मी आमच्या घरी लक्ष्मी नाही महाराज. आमच्या घरी 2 लक्ष्मी होत्या आहे का नाही? पहिल्या आजी आणि आई या सुरुवातीच्या लक्ष्म्या. आमची आजी लक्ष्मी पुन्हा आई आली मग 2 लक्ष्म्या झाल्या. आम्ही दोघं भाऊ मग आम्हाला दोघांना लग्न झाले आम्हाला बायका आल्या आहे की नाही? मग त्या दुसऱ्या 2 लक्ष्मी आल्या अशा 4 झाल्या. आमच्या घरामध्ये एक बहीण आहे आमच्याकडे 5वी लक्ष्मी आहे. आणि सगळ्यांना मुलगी नाही मला मुलगी आहे. आमच्या घरात किती लक्ष्मी? 6. आणि मागच्या महिन्यात एक आली आता मला सून आली. आता किती लक्ष्म्या झाल्या? 7. आता हे अजून देवीचा अवतार कळलं नाही कोणते पण आली आता लक्ष्मी आली. आणि ते मला अंदाज बी यायचा नाही ते आमच्या भैयालाच अंदाज येईन ही कोणत्या देवीचा अवतार आहे भाऊ. आता आमच्या बायका तर पहिले येताना लक्ष्मीच होत्या मधी थोड्या अवदासा झाल्या. नाही कळलं मला. अरे चांगलं राहिलं तर त्याला लोक वा वा म्हणत्या. नाही कळलं तर तुम्हाला पुरावा आहे का? आता गुरुजींना गोड वाजविलं लोक काय म्हणत्या काय पकवाज आहे वा वा. आणि थोडं आडवं वाजविलं लोक म्हणत्या कोणालाही बोलाव पण त्याला बोलू नका. आता यानं चांगला आवाज दिला तर पुढच्या काळातला सप्ताह यालाच मिळणार. कुणाला? सिस्टीमवाल्याला. आणि यानं जर थोडं चुई केलं ना लोक म्हणणार कुणालाही बोलवा पण त्याला. त्याचं कारण आहे. बरं झालं आता
मी नाही, मला काही नाही एवढं आता प्रॉब्लेम झालाय, आता मोकळं झालंय, आता तुम्हाला येईल सगळ्याला, पण त्याचा आवाजाचं इन्फेक्शन होईल. विठाला विठाला विठाला. त्याला सुंदर उदाहरण आहे. आजी ओस अमरावती काला पाहावया येते स्वर्गातल्या देवांना सुद्धा वाटतं इथं यावं. आज स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, हरि बोल अमर इच्छिता देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, जन्म व्हावा अशी इच्छा आहे कुणाची. आणि नियम का असे महाराज, देवाला राहता येत ना. आता भगवान शंकर इथं येऊन बसू शकत नाहीत, त्यांना पिंडीत आहेत, ते इथं येतील का? आणि आले लोक विश्वास ठेवतील का? ठेवणारच नाहीत. त्याला उत्तर आहे, लोकांना देव पाहिजे, पण कसा? आता तुम्ही एवढ्या महिला आहे सगळ्या, नागपंचमीला दुधाची वाटी घेतली आणि कुठे गेल्या? वारुळाला. आणि दूध कुठं ओतलं? बरं, वारुळातल्या जर नागानं सापाने जर ठरवलं सगळ्या आल्यात पळशीच्या यावावर, ते जर वर आलं, आय आय दुधाची वाटी फेकून, दुधाची वाटी कुठं, बाई कुठं, तर ताट कुठं, डायरेक्ट तडोळ्याला जातील बुवा. अजून एक सुंदर उदाहरण आहे काय साहेब, हा तुमच्या ध्यानात येईन म्हणून बोलतो. थोडं हे बंद करा, कधी कधी चालू करीत जा. यांच्याकडे करा थोडं, सगळीकडेच फिरवा थोडं थोडं. नाही एकदा फिरू द्या, पुन्हा त्याचा आवाज होतोय म्हणून, बाकी नाही एवढा नाही आवाज. नाही नाही, सगळेच आवाज देताना नाही नका काय करू नका. खालीच काढा, खुर्चीच्या खाली काढा. असं कधी कधी फिरवायचं. तुम्हाला जरा गार वाटलं बंद करायचं. असं ते काही नाही. आता तुम्हाला थोडे वेळच लागणार आहे. आता बस एकदा घाम जिरून गेला की झालं काम. मी बंद का करा म्हणलं, याचं कारण कसं आहे, तुम्ही सगळे तगमग करतात आणि मला एकट्याला म्हणले होते याला मान्य व्हायचं नाही. हे बाबा म्हणेन इथं वा एवढं सगळं, कारण तुम्ही सगळे कोण आहेत? आपण सगळ्यात हृदयात. हे बघा, जगातल्या सगळ्या पुरुषात, महिलात आणि सगळ्या प्राणी मात्र देव एक आहे बरं का. हे जाती भीती लोकांनी काढल्यामध्ये हे धर्म सुद्धा आता आलेत, नाही तर पहिले कोटेच नव्हती. चंद्र सूर्य कानोमा तेरे तेरे ते एक ढालगज निर्माण. आणि हे सगळं मूळ कोण आहे? स्त्री आणि पुरुष पती जन्मले, यामध्ये जाती काढल्या, जातीनं पार वाटुळं केलं. विठाला 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 पण आपल्या जीवनामध्ये तुम्ही खरं सांगा, सगळ्यात समान असावा हृदयातला राम सगळ्याचा सारखा. आणि नेमकं तो गडी एकदा जाणारच आहे का नाही? याच्यात तो राहणार आहे का? नाही राहणार. मग याच्यात राहतोय ना तो देव, त्याला सुख पाहिजे. काय पाहिजे?
नेमकं आता ही कीर्तन सप्ते कसं ठेवायचे, एवढं दरवर 3 वर्षाला एवढा मोठा सप्ताह ठेवायचा, नामयज्ञ करायचा, 2-2, 4-4 महिने तारखा द्यायच्या, जवळ आलं की बदलायच्या. हे गायक महाराज आहेत, ह्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. मी लय गायक पाहिले पण नाही, मोकळ्या मनाचं गायक आहे बघा. मनात काय पाप नाही, काय नाही, नाही तर काय असेच बघत येत. तुम्ही पाहिला लय बरेच गायक आहेत असे पाहत आहेत असे. त्याला विचार काय झालं, ओरख र लवकर, तू काय रोजाना आणला का काय. निवळ लोक असं मोकळा असावं का नाही, गाताना मोकळा असावं. आता मग अशी चाल म्हणली तुम्ही, गोड काम आहे, साधं असावं पण गोड असावं. आता आपल्याला काय म्हणतं माहिती, तुम्ही एवढ्या अडचणीत आलात, आता येताना तुम्ही खडखडीचा रस्ता ग्रामपंचायतीने तेवढा तरी करून द्यायला काय हरकत आहे. 3 वर्षापूर्वी आलो मी, तसाच रस्ता आहे. आणि आता आलो तरी, आणि परत येईन तरी. थोडा बदल करायला का. आता ही पोरं एवढे मोठे तरुण मंडळी, सगळे तरुण मंडळी आलेत, पण तरुणांनी एवढंच केलंय बघा. जुन्या माणसाचं काय मत नाही माहिती, पण पोरांनी इथून एक केलं पाहिजे, बास आता आम्हाला बदलायचं. आणि जुन्यांनी म्हणलं पाहिजे आता तुम्ही हे सगळं चांगलं कळाकडे. आणि जवळजवळ मुलांच्या ताब्यात गेलं का नाही, त्याला प्रसन्नताच येते. आणि पोराचं कसं असतं, गोड असतं, मनात पाप नसतं, कधी बांध कोरलेला नसतो, कधी लग्न मोडलेलं नसतं. त्याला काही टेन्शन नसतं काय, आणि निवळ मोकळं काम असतं. पोरायचं कसं आहे, मनात पापच नाही हो, आणि कवर नाही माहिती का, 1-2 लेकरं होईपर्यंत त्याला काही सुधरत नाही. काही नसतं, नवीन नवीन असतं, त्याला काही संबंध नाही. आणि त्याला जेव्हा कळतं तोवर म्हातारा राहत नाही. आता तुम्ही एवढ्या सगळ्या खरं सांगा, आल्या आल्या सुनाला काय म्हणल्या, शेजारची जरा भामटी बरं का म्हणले का नाही, उगं मी म्हणून काढले दिवस. आणि एखादशी ती धुणं धुयाला गेली की मग तुमचंही धुणत होती ती. पण कधी मोकळा असावा, त्याला अभंग आहे बघा, तो कमाने सोडले गाठी दिली बेटी पायासी, दिली बेटी पायासी, ओ तो कमाने सोडले गाठी दिली बेटी पायासी, दिली बेटी पायासी, दिली बेटी पायासी. आता आपण काय अमर आहे का, शुक्लेश्वर भगवान आहे, नदीच्या कडेला आहे, हे बाबा अमर आहे. त्याला अनादी कालापर्यंत भ्याव नाही, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असंच आहे. आपण फक्त येणार जाणार, सेवा घडली तर घडली, नाही घडली तर नाही घडली. मला नवल वाटतं लोकांचं, काय माणसं म्हणतात हे आमचा बंगला आहे. अरे तू राहणार कवर, जवळ आहे निघालं. म्हणून मी कधी आमच्या घरी गेलो, कुठे गेलं, मग आता आम्ही तर 18 वर्ष झालं पंपावरच झोपतोय. आम्ही पंपावाले बी झोपू दिलं तर बरे नाहीत. रोज प्रवासी महाराज, रोज. आई याच्यावर लय मन गुंतवायचं नाही, कशातच नाही. जर खरंच गुंतवायचं असेल तर परमार्थात गुंतवायचं. मोकळं मन होतं महाराज, इथं गाठ सुटून जाते, इथं मोकळं होतंय मन, आणि इथं मन आहे ना फ्रेश होतं, असं निर्मळ. तुका म्हणे चित्त येवनी गोपाळ राहे दे दे, येवनी गोपाळ राहे दे दे, येवनी गोपाळ राहे दे दे, येवनी गोपाळ राहे दे. तुका म्हणे चित्त करारे निर्माणा, येवनी गोपाळ राहे दे दे, येवनी गोपाळ राहे दे दे, तुमच्या सोबत राहून ताई बी बरोबर डाव मारायल्यात. बरं आहे, बरं आहे. हे बघा आता उगं बोलू नये, पळशीवाले माणसाला येणं असावं पण असे असावं. येणंच आहे तुमच्या गावचे हे विनबाई आहेत ना, असे असावं, नाही तर कोंबडी आणणारी नसावं.
काय डोकं लावा, नाही तर काही बाया माहिती का काही रुसत यात. आता हे एवढा चांगला महिना, ह्या महिन्यात गोड धोड खावा का नाही, आहे की नाही? पुरणपोळ्या खावा, आमरस खावा, काही दरिद्री मटण खायलेत आता, मांसाहार करायलेत, इतके वाईट आहेत. धोंड्याचा महिना कशाला करावं? जावयाला जर कुणी आता ह्या काळात मांसाहार केला ना, असं वाकडेच होणार असे. अरे हे एक वर्षातून 3 वर्षातून एक पवित्र महिना येतो आणि अशा महिन्यात सुद्धा लोक वाईट. आपण मगाशी ऐकलं आपण मगाशी ऐकलं आम्ही. असं कुठं राहतं का? ह्या महिन्यात चांगलं खाओ, आहे की नाही? विचार सुद्धा चांगले असावेत या महिन्यात. विठाला 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 आता महिना काल सुरू झाला ना, कालच सुरू झाला ना. मग खरं सांगा, काल सासूला आणि सासऱ्याला कुणी आंघोळ घातली? बोटवर करा बरं. नाही बर, जे बोलत नाही सासऱ्याला त्यांना कालपासून तरी बोलायला पाहिजे, निदान महिनाभर. आत्या इकडे या. आता ह्या काळात आमरस असतं का नाही? खरं सांगा तुम्हाला, मी खोटं बोलत नाही महाराज. अरे या महिन्यामध्ये सगळ्या गावाला आमंत्रण देतात काय माणसं, पण म्हातारीला खाऊ घालीत नाहीत, असे दरिद्री आहेत, किती पापी आहेत. आणि मी तुमच्यासाठी बोलत नाही, उद्या महाराष्ट्र ऐकणार आहे. विठाला विठाला विठाला. आमच्याकडे घडलं, अख्खी दिंडी बोलवली जेवाय, अख्खी दिंडी आली, चोपदार सुद्धा आलं. हे चोपदार तर लयच खास आहे मला, सक्क मावस भाऊ कलरला माझा, आणि हे आमच्या दोघाचं मावस भाऊ. थोडं थोडं गायक आमच्याकडे झालं या. मी बरं झालं ताई तुमच्या शेजारी आली, कशामुळं? सावली पडन थोडी. नाही काही नशिबवान माणसं आहे महाराज. मला तर कधी कधी असं वाटतंय आता लय कठीण काम आहे महाराज, अवघड आहे. मी आपलं त्या दिवशी बसलो होतो, ते तुळशी वृंदावन असतंय का नाही, त्याच्या शेजारी बसलो होतो मांडी घालून. म्हणलं बरं आहे, तुळशीची जागा पवित्र असती, बसू आपलं शेजारी. तर त्या बाईनं ग बसाव का नाही, ती म्हणली डेकुळी इथं कशाला ठेवला. अरे काय चाललंय आता? हे बाबा आहे महाराज, रिटायर मिलिटरी आहे, रिटायर टाळ्या वाजवण्यासाठी. आणि हे जागा सगळ्यात चांगली घेतली तुम्ही. काही माणसं रिटायर झाल्यावर पुन्हा असे बंदूक घेऊन उभं. बरं कवर माहिती की दिवसभर मी राखायला 8-8 तास ड्युटी आहेत पुन्हा अजून. मग रिटायर झाल्यावर हेच जागा घेतली पाहिजे. बस आता पगार दिलाय सरकारनं रिटायरचा, आता आनंद घ्यायचा. गोविंद 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 आपल्या जीवनात गोविंदमय झालं पाहिजे जीवन. आता हे सप्ताहासाठी करायचं आहे. एकदा सप्ताह हा झाला पुरुषोत्तम मासातला, मास 3 वर्षे गाव स्वच्छ होते असं. आणि मी म्हणतो एका सप्त्यातच गाव बदललं पाहिजे. पुन्हा पुन्हा कीर्तन ठेवा, पुन्हा पुन्हा महाराज बोलवा. जातीन महाराज पुन्हा वस तोडाय, कशाला बोलवायचे?
एक सप्त्यात गाव फ्रेश करून टाकायचं. आता एकदा बंगला बांधल्यावर पुन्हा काय बंगल्याला काय करतो आपण? मारला कलर बाबा, 1.5 लाख रुपयाचा मारला, फिट झाला बंगला. एकदा बंगला फिट झाला की फक्त मुक्कामाला राहायचं. तसं जसं बंगल्याचं पूर्णत्व होतं तसं ह्याचं का होत नाही? एका सप्त्यात मोकळं झालं पाहिजे. पुन्हा पुन्हा दरवर्षी भरा, दरवर्षी परत परत बोलवा, दरवर्षी. आणि का बोलावं लागतं दरवर्षी सांगू का? दरवर्षी का बोलावं लागतं त्याचं सुंदर उदाहरण आहे. दरवर्षी घर सुद्धा स्वच्छ करावं लागते. करावं लागतं का नाही घर? दरवर्षी तुमच्याकडे केव्हा करतात? दिवाळीला का दसऱ्याला? एकदा करता ना, आहे की नाही? सगळं घर निर्मळ करता का नाही एकदा? हा, कपडे डबेन डुबेन, काही डबे तर नुसते असेच असते. तो बा वरून काढायची फळीहून धुवाचे आणि तिथं आणि पुन्हा वर्षभर असेच, त्याच्यात काहीच नाही. कशाला ठेवले असते काय माहिती. एक सांगा तुम्हाला, कधीतरी त्या डब्यात काहीतरी असा विठाला 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 तसं हे सुद्धा असंच आहे. थोडं पाणी द्या सगळ्यांना वाटलं तर. विठाला 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 आता हे वर्षभर जर घाण साठली ना, तुम्हाला माहिती आहे का, जर बंगल्यात कुणी राहिलं नाही तर बंगल्याला जाळ्या येतात. तसं ह्या घरात सुद्धा काही चिंतन केलं नाही, भजन केलं नाही, मनन केलं नाही, काही केलंच नाही तर हे काय होईल मग? मग काही बरेच बंगले आहेत ना, काहीच नाही, जाळ्या जुळ्याच आहेत नुसते असे बंद. शकुनीचा बंगला हा वर्षानुवर्ष तसाच होता. तुरेधराच्या बंगल्यामध्ये काही नव्हतं. म्हणजे बंगला याचा अर्थ शरीर आहे की नाही. आणि शरीर स्वच्छ व्हायला पाहिजे. तो का म्हणजे चित्त करारी निर्मळ यवनी गोपाळ. आणि देवाला हाची जागा कुठे माहिती? याच्यात आहे, हृदयात आहे तो. आणि तो राहतो पण त्याला सुख पाहिजे. विठाला 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 झाले बंद वाटतात. तेव्हा ही पोरगी असू द्या, ही पोरगी राहते आफ्रिकेत. आफ्रिका म्हणजे बघा ना, हे जन्माला आल्यावर तिकडे गेली तिकडे राहिली. आता तिकडे गेल्यावर काय माणसं महाराज. अहो इकडल्या पोरायचे नाव प्रिन्स आहेत. इकडं प्रिन्स, इथं जन्माला आले महाराष्ट्रात भारतात तरी नाव काय ठेवतात? प्रिन्स. आणि महाराज ते पोरग इथून तिकडे नेलं, जन्माला इथं आलं असं पण तिकडे नेलं. त्या पोराचं आफ्रिकेत राहून नाव काय माहिती? श्रीहरी. काय डोकं लाव. आणि ते नाव ठेवणारी पोरगी सुद्धा पळशीचीच आहे. त्यांचं काय आडनाव? पिसाळा. हा, काय डोकं लाव. आता परत आले या मावल्या, या माया भांडे बिंडे धुवून आले असतील. बरं झालं चौघी आले, मला उचलाय नाही. 5 जण आहेत, एक मडकदार आहे ना. हे बाबा गेला पाहिजे नदीला. लई कठीण काम. मी आज का म्हणून बोललो माहिती का, उद्यापासून लवकर येतील जरा. हो, 9ला कीर्तन चालू आहे, मग 8:30ला इथपर्यंत लोक आलेच पाहिजे. बरं काय माणसं म्हणलेलं काम आहे हो, वेळच भेटत नाही. अहो कवा तरी एकदा हे सगळं सोडायचंय, जायचं निघून. आता मी तर एवढा बेजार झालो, एवढं पळालो. 18 लाख किलोमीटर गाडी पळवली आम्ही आतापर्यंत. 18च्या पुढे गेली. एवढा प्रवास झाला महाराज सांगायला नको. पण खरं सांगू का, या प्रवासामधलं सुख एवढंच आहे. आता येताना मी रात्री निघलो होतो, 350-400 झाले. आता परत 400 जायचे. 800 किलोमीटरला फक्त 2 तास आहे. पण बेजारी किती माहिती? दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे. उलट मी फ्रेश दिसतो का नाही आता? आणि मला वाटतं तुम्हीच आजारी आहे. आनंद घ्यायचा का? आता मी खरं सांगा, हाय कलरला सावळा आहे की नाही? काळाच आहे. सावळा आहे का काळा आहे? सावळा आहे की नाही? पण हसल्यावर बरा दिसतो का नाही? आता तर दिसतात, पण खरं सांगा हसल्याचा आनंद वेगळा आहे. मग काही माणसं हसतच नाहीत बाबा, असं बसतो असं. त्याला विचारलं काय झालंय, डिझेलचं कसं होईल. त्याला विचारलं तुझ्याकडे गाडी आहे का? आपल्याला नाही. मग तू कर कसं होईल? अरे तुझ्याकडे गाडीच नाही. ज्याची गाडी ती बघन ना, पेट्रोल टाकायचं का राखेल टाकायचं.
तुझा गाडीच नाही, ज्याच्याकडे ऊस नाही ना ते ऊसाच्या बाजाराची चिंता करत. ते ज्याचं गेला त्याला विचारतं कसा टन गेला, त्याला विचारलं तुला आहे का, आपल्याला नाही. तुला टिपूर नाही याचं कशाला विचार, उगच ज्याची गाडी ना त्यानं विचारावं, त्याला गाडीच नाही ना. तुम्ही पाहिलं असेल किन्नेर असतात का, आता किन्नेर राहिलेत नाही. हो, त्याला टेन्शन डिझेलचं कसं होईन, सरकार चालू करीन का नाही, कवर असं चलत. आता तर काहीला लय भीती लॉकडाऊन लागत का काय, काही नाही तर घरात डिझेल साठवून ठेवलंय, तो 200 लिटर जरी ठेवलं तरी ते संपणारच आहे. कायला चोरून ठेवतो, कायला साठवून ठेवायचं. आम्ही नाही महाराज, आम्ही रोजचं डिझेल आहे तेवढं, ज्या दिवशी बंद पडन त्या दिवशी बंद. काही दिवस यायला बसले तुम्ही. आता तरी थोडं लय विनाकारण टाळलं पाहिजे. आता आम्ही टाळलं विनाकारण. तसं तर लय लांबचा प्रवास आहे म्हणून मोटरसायकलवर शक्य होत नाही. तसं मुख्यमंत्री सुद्धा मंत्रालयात गेले पण त्यांना जवळ आहे, गेले. माया सुद्धा कान डोक्यात आलं की आपण मोटरसायकलवर जा, पण म्हणलं त्यांचं जमन ते दाखवायला असेल, गेले बुवा. आता आपल्याला ऍक्च्युली 350-400 यायचे, आपला नट ना नट ढिला होईल. बरं ते दिवसात जातात, आपल्याला अखेर रात परत जायचं वापस. आणि इथून पुढं खरंच अनाठाई तसं जमलं तर. आता लोकांनी माझ्या कमेंट केल्या, पंतप्रधानजी म्हणले वा सोनं घेऊ नका, म्हणणं चूक आहे. काय चूक आहे खरं सांगा. अनाठाई तुम्ही आता पैसा जपला पाहिजे. आता मध्ये सोनं घ्यायचं. आई साहेब, सोनं घेतल्यावर स्त्री चांगली दिसती, तब्येतीनं वाढती का, चांगली दिसती का, तिला रूप येतं का रूप, ती प्रसन्न दिसते का, आहे काही तसं. सोनं नसल्यावरती अशी दिसती का. आणि ते सोनं ही श्रंगार आहे. सोन्याच्या आत जी आहे ती कोण आहे, स्त्री. आणि तिच्या आत आत्माराम आहे. याचा अर्थ सोनं घातलं तरी तेच, आणि नाही घातलं तरी. आता सोनं घातलं आणि अशी पाहले आहेत ना काही पाहणाऱ्या. आजीनं लय बघितलं बा, आजीला आहे का काय काय असं लय कठी उगच कुठं नाही. एक सांगा तुम्हाला, श्रंगार आहेत वरून. हे बघा, तुळशी माळ गळा गोपी चंद हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा. घातल्या काय होईन, 1.5 तोळ्याचं लाकीट घातलं काय होईन, 100 तोळे सोनं घरात ठेवलं काय होईन. हा, परिस्थितीच्या काळात कामाला येईल. पण ते शरीरावर घातलं पण शरीर काय होत नाही. काय होईल त्यानं, शरीर अन्नानं चांगलं होईल. काजू खा, बदाम खा. आता एवढ्या सगळ्या महिला आहे, आज लोणी कुणी कुणी खाल्लं बोटवर करा बरं. लोणीच नाही राहिलं. लोणी खायला पाहिजे, लोणी घरात नाही. तूप खायला पाहिजे, तूप घरात नाही. काजू खायला पाहिजे, काजू घरात नाही. बदाम पिस्ता खायला पाहिजे, ते घरात नाही. आणि सगळ्या महिला तोंड काळे करीत्या. उठलं क मिसरी लावित्या. काल सकाळी मी म्हणलं मावशी दूध द्या. दूध दिलं, ते दूध वाटायचा टाइम आणि साय पडायची. लई जाड साय असल्यामुळं साय दम काढीना, बाईक बसाना. तिनं बोटानं साराय सुरुवात केलं. मी बोट बघितलं, पदरालाच पुसलेलं होतं. मला आजी बोट बाजूला काढा. म्हातारी म्हणली फुकी ते. आता फू केलं पण सायच एवढी जाड होती, म्हशीची होती. साय दमच काढीना, फू केलं.
दुधाचं दही झालं. मला आमुष्याला एकादस, मला आई दूध नाही प्यायचं. म्हणली का? मला दूध काळं झालं. म्हणली मेल्या तू काळाच आहे, गप पेलो काय करा. आता मी दुपारचं सांगन, खोटं बोलत नाही. दुपारी काय आमची ताई होती, मला उगं वाटलं माय, म्हणलं पाणी प्यावं, पण मी उतरताना म्हणलं नको बाई पाणी, त्या बाईच तोंड काळ या. तरी ती माऊली तांब्या भरून बिचारीनं पाणी आणलं. पण ती मिश्री बघितलं, मग तिच्या ध्यानात आलं बया बाबाला नको काय भयाला, म्हणून ते पटकन गेली न गुळणा करून आली. पण चहा केला. काय चहाकडे बघत होतो मी असं टकलाव. आणि खरंच सांगा तुम्हाला, इथून पुढं तुमच्या पाया पडतो, या हृदयातल्या देवाला चांगलं द्यात जा. अरे याच्यात राहतो देव. आता आपण कोणत्या देवाला नैवेद्य देतो माहिती? हे देव का निवत खाणार आहे का? आणि हा बाबा खातो तर याला चांगलं द्या ना. याला क्वाटरी देतात लोक, याला गाय छाप, याला तंबाखू चुना लावू लावू चोळीतो. याला चांगलं दे, याला काही देऊ नको दुसरं व्यसनाचं. याला काय दे? अरे मुखे म्हणा, 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 अरे मुखे म्हणा. टाळ्या वाजवा, गोड आहे. सिस्टीम चांगली टकाटक, काय नाही. आता मस्तपैकी एकदम टवटवीत काम आहे. हा खडक खरंच चांगले, जजमेंट चांगले आणि सगळ्यात बाजूनं परिपूर्णता आहे. तुमचं दर 3 वर्षाचं पण जजमेंट चांगलं असतं आणि उत्तम आहे. गावात तसं प्रसन्नता आहे, पाणी भरपूर पाणी आहे ना तुम्हाला. नदी चांगली टकाटक आहे. वरं नाही तुम्ही गोरेगाव वरती तिकडं नाही लय. हे नदीकाठचे गाव टवटवीतच येतो, म्हणूनच कीर्तनला उशिरा येतात. जिथं जास्त आहे ना तिथं लोक असू द्या जाऊ मग, आणि जिथं कमकुवत आहे ना लगेच देवाची उपासना. जिथं जास्त आहे ना तिथं अहंकार येतो माणसाला. रावणाला लय होतं, काय कमी होतं? देवच रावणाकडे होते, बाकी काय करत आहे. मग रावणाचं गडी रे, रावणाचं घरही लय खास होतं माणस. आई एक पोरं 3 होते, आई एक बाप एक पोरं 3. एक रावण विभीषण कुंभकर्ण. एकानं देवाची बायको पळवली, लंका गेली. एक देवाला शरण गेला, लंका त्यालाच मिळाली. आणि एकाला माहितीच नाही झाल्या वाटण्या कधी झाल्या ते. तलाठी यायचा तर हा झोपायचा
आणि हा उठायचा तर तलाठीचा आजा. तेच कुंभकर्णाची आणि तलाठीची गाठ माझ्या डोक्यात. आता रावण पाहिजेच होता. आता जर रावण असतं तर रावणाने सप्ते होऊ दिले. आता इंग्रज जरी असते तरी त्रास होता. इंग्रज घालण्यासाठी, इंग्रजाला वाटं लावण्यासाठी किती लोकांना क्रांती करावी लागली. सुभाषचंद्र बोस इथून जर्मनीत गेले. स्वतःची हिंद सेना काढली. महात्मा गांधींना प्राण गमवावा लागला. भारतामध्ये भरपूर असे महापुरुष होते त्या काळात. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, अनेकांचे या देशासाठी ध्येयार्पण झाले. आता हे सुद्धा त्याच्यामध्ये. आता हे देश सांभाळतात. मिलिटरी आणि साताऱ्यात जास्त आहे. सगळ्या जिल्हे बाजूला आणि एक सातारा जिल्हा बाजूला, की ह्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मिलिटरीमध्ये असणारे लोक आहेत. आणि ह्या जिल्ह्याची क्रांती, या जिल्ह्यात महाराजांचं अस्तित्व आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आजही दोन्ही राजे कुठे आहेत? साताऱ्याला 2 राजे आहेत ना. दोन्ही राजे साताऱ्याला आहेत. त्यांचे सुंदर उदाहरण आहे. सातारा हा क्रांतिकारक आहे. एक गाव भारतात दुसरीकडे असं नाही की ज्या भारतातल्या दुसऱ्या गावामध्ये आणि ह्या सातारा जिल्ह्यातल्या गावात फरक काय माहिती. इथं एक गाव असं आहे की त्या गावात सगळेच मिलिटरीत आहेत. आपशिंग नावाचं गाव. काय गाव आहे, सगळेच मिलिटरीत. आमच्या इकडे एखादं पोर गेलं तर डीजी लावतात, आनंद व्यक्त करतात. इथं अख्खं गाव. आमच्याकडे सुद्धा स्वाभिमान आहे. डीजी लावतीन, गावात जेवण देतीन. आमचा पोरगा मिलिटरी झाला, आमचा पोरगा पोलीस झाला, आनंदच वेगळा. देशासाठी. मी दुपारी आदरकीत थांबलो होतो. त्यांचे मेंढे इथंच आहेत बघा, आदरकीवाल्याचे. ती ज्यांचे मेंढे इथे का नाही, त्यांचं पोरग MPC परीक्षा देतं. MPC. आणि भविष्यात टॉपमध्ये ती उतरणार आणि तो फौजदार होणार. मग 27 वर्षे मेंढ्या राखल्या, पण आज पोरग फौजदार होणार. 27 वर्षे मेंढ्या राखल्या, पोरगी आज डॉक्टर होणार. मग भविष्यात असं आहे. आता आपल्या महिलालाच वाटतंय महाराज मी लय जावा पाहिल्या, पण मला लय नवल वाटतं. एक जाऊ आहे ना, एक जाऊ बरं का, एक जाऊ आहे ना घरी स्वयंपाक करीत, आणि दुसरी जाऊ आहे ना इथं मेंढ्या राखायला आहे. पण जावात भेद नाही. 32 वर्ष झालं लग्न होऊन, पण एकदाही जावा भांडल्या नाही. याला म्हणाव पुरुषोत्तम मास, त्याला म्हणावं नोंड्याचा महिना. नाही तर आपल्या इथं बऱ्याच जावा आहेत एकमेकीचं तोंड नाही पाहते. अशा मारक्या म्हशीसारखं पाहतात अशा. आणि जी बाई सासूला बोलत नाही, नंदाला बोलत नाही, जावाला बोलत नाही, पुतणीला बोलत नाही, भाचीला बोलत नाही, तिला सासू आवडत नाही, ननंद आवडत नाही, फक्त स्वतःचं गणगोत आवडतं, अशा बाईनं कुठले उपास धरायचे नाहीत. फक्त तिनं गटरामुषा धरायची. काला धरी ती उपास माराय. तुला माणसातला देव कळत नाही काय. शिवरात्र नवरात्र तर तू धरूच नको तू. आणि काय बाया म्हणतात मला चतुर्थी, तू उंदर मारी तीच का? चतुर्थी धरू नको. आणि जी बाई उंदर मारती ना तिनं चतुर्थी धरायची नाही. विठ्ठल विठ्ठल अरे शेंगदाण्यात औषध का टाकू टाकू उंदराला मारी ती. काय उपयोग आहे? उंदराची जी गत आहे ते तुमची आमची गत आहे भविष्यात. उंदराला कोण नेतं? मांजर बोका आहे का नाही. तैसा काळ लोकाने उंदराचं बिटकुल आपलं उड्या हानीत होतं. हान उड्या इकून हान तिकून हान. त्याची आई म्हणली येडेवणी करू नको, मावशी इथंच असती घरात. त्याची कोण मावशी? मांजर. ते असं हान उड्या इकून हान तिकून हान. त्याच्या आईनं सांगितलं तरी ती बिटकुलच, ती उंदराची बिटकुल गप्प बसताय. ती काय हानतेत उड्या तिकडे उंदराचीच आहेत ना. हान उड्या ती बिटकुल
बिटकुला उडी आणायचं गेलं टेबलवर गप मारावा का नाही एकानं गलास पिऊन ठुला होता आणि ह्या उंदराच्या बिटकुलीनं त्याच्यात उडी हाणली गलासात त्याच्यात होती बुडाला थोडी ते बिटकुलं आणि त्यानं ती बुडाची हाणली टाईट झालं गडी गलासातच तांगड्या फाकविल्या अशा यांना लय खास झालं बाबा हे तुम्ही उड्या हाना नाही तर तांगड्या फाकवितात बरं का अशा तुम्ही उड्या हानी जा तुम्ही जरा जाम झाले यांच्याकडे लक्ष द्या बरं का नाही तर एखादं काठीनं हाना मिलिटरी ते त्यांच्या पुढं नका काय करू आणि महाराज ती बिटकुलं टाईट झाला असं आणि तो आरडायचं मधून आता चिव चिव करायला म्हणजे आरडायचं उंदराची आई म्हणजे गप मर रे तो म्हणला कोण मांजर तिथं माझी दासी मांजर आली त्याची आई म्हणली झाला याचा कार्यक्रम चला बाजूला कारण तिनं बघितलं आता याला सोडीत आणि याच्या नादी लागा होता मग कार्यक्रम करीन कोण मन मांजरीच्या बाजूला ती गेली निघून त्याची आई हा गडी ताईट होता त्यानं पाहिली मांजर मग आता हा गडी ताईटच म्हणलं ह्याला मांजर दिसन का तोण्याचा काय मावशी बरं आहे का ती म्हणली मालक मध्ये काय करत्या हा तुला का घाबरतो का काय आलो वर थोडा हात धर म्हणला मा तिनं असं पाय दिला यानं पायानं धरलं ना आलं गडी वळ ते टेबलावर उभा राहिला गडी ताईट उभा राहता येईना पण ताईट ना आणि तो म्हणायचा काय चाललंय गरमीचं कसं काय वाटतं ती म्हणली गरमीचं काय आग पडत ती म्हणली तो म्हणला मलाही जरा कसं तरी व्हायले ते म्हणली काही काळजी करू नका आपल्याकडे एसी रूम आहे फक्त तुम्ही उडी हाना हिनं तोंड वाचलं आणि ह्यानं उडी हाणली जसा गेला परत आला तसा हा सुद्धा असाच आहे एक दिवस कुणाच्या तरी नाही पण काळाच्या जबड्यात जाणारच त्याच्याकडे किती एकर जमीन असू द्या किती संपत्ती असू द्या किती अंगठी असू द्या काही सोबत देह जाणार त्याची काळो बखाणार त्याची काळो बखाणार त्याची काळो बखाणार जाणार त्याची काळो बखाणार त्याची काळो बखाणार त्याची काळो बखाणार जाणार त्याची काळो बखाणार त्याची काळो बखाणार देव जाणार त्याची काळो बखाणार रे जाणार त्याची काळो बखाणार इकडे या बरं तुम्ही हे इथं या रे इकडे या दाद्या या पुढे हाणणार इकडे या सगळेच येते पलीकडच्या कडच बी इकडे ते तर नुसता धोतरच घालून उभा आहे डंगरासारखं दिसत आहे अजून हा दिदी उभा राहा पुरी हो ते ताईसाहेब तुम्ही पण इकडेच या माईक पुढं पण तुम्ही बरं आहे सपोर्ट करायला बरं आहे का नाही नाही तर त्रास होतोय बरं हे बरं उड्या हानी जा काढले का लेकरं बाजूला असू द्या इकडे सारखं काय अजून इकडे या यांच्यात मिक्स व्हा दोन चार हे दादा इकडे येतो धोत्रावाले इथे या चौपदारापाशी उभा राहा इथं हे जरा भामटे हे उड्या हानी नाही तुमच्यासोबत हानी उड्या तो नुसता असा जाम गडी या तर का लय खाल्लंय का काय माहिती ठाला अहो हेच वय पोरं पटपट सांगायचं पोरं भजनाचं वय म्हातारपणी का तरुणपणी कीर्तनाचं वय तरुणपणी का म्हातारपणी तरुणपणी लग्नाचं वय म्हातारपणी का तरुणपणी मिलिटरीत जायचं वय तरुणपणी का म्हातारपणी हो चांगलं नाव कमवायचं वय कधी तरुणपणी आणि उडी हाणायचं वय कधी मग हाणाय का रोग झाला का नाचो कीर्तनाचे ज्ञान दे
साधू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जगे साधू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जगे ज्ञानदीप लावू जगे साधू कीर्तनाचे रंगे अरे साधू कीर्तनाचे रंगे अरे साधू कीर्तनाचे रंगे 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 ताल करे ताली 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 साधू कीर्तनाचे रंगे साधू कीर्तनाचे रंगे साधू कीर्तनाचे पोरायसाठी टाळ्या वाजवा. आता मस्त झालं काम. बरे झालं ती दिदी कडला काढली हानीत नाही उड्या जरा. लेकरं खास आहेत असं टवटवीत पोरं. हे बघा एवढं जर एखाद्या म्हाताऱ्या माणसानं उडी हाणली तर खुब्यात गेलं असतं ते. पहिलं साताऱ्याला न्यावं लागलं असतं गेला बाबा पाय. उडी हाणायचं सुद्धा वयच आहे का नाही. लग्नाचं वय आहे. दात राहिले तरच लग्न होईल. आणि ते म्हातारं दात देते हा हा दुसरी करीन. ती म्हणली तोंडात हाय का काय तुया. फार खोक झालं तरी दुसरी करीन म्हणते. आमच्याकडे एकानं केली बघा. आता करताना जरा नेम असतो का नाही. काय करताना लग्न करताना नेम आहे 1-2 वर्षाचा फरक असावा. हे 40चं बाई 20ची. एवढं कुठं असं करावं. केलं महाराज लग्न झालं. पण आता असा प्रॉब्लेम झालाय माहिती. ते दोघं फिरायला निघल्यावर लोक म्हणतात तुमच्या वडिलाच काय चाललंय. जगावा का मारावं. केवढ्याला पडला कुठं ना. मग ते वडिलाच म्हणलं ती बाई माग पाहती वडील आले का काय. आणि ते वडील नसून ती शेजारी नवरा असतो. काय करायचं त्याला. हे बघा ती वय असतं. लग्नात सुद्धा वय. आता कमी वयात लग्न. आता हे आता फॅड आले. आता आपल्याकडे सुद्धा लग्न करतील. आता तुमच्याकडे पहिलं लय होतं 20, 25, 27, 30 पर्यंत माणसं म्हणायची शिकत आहे की नाही असं म्हणताय. आताही लोक म्हणते अजून शिक्षण चालू आहे. 35चं झालं तरी आता सगळं शिक्षण पूर्ण झालं आणि पुन्हा पाहुण्याचे जीवन झाले. लय ताप झालाय महाराजाचा. आमच्याकडे 22 पासून जर बघितलं असतं तर 30 पर्यंत लग्न झालं असतं. काही लोक 22 पासून प्रयत्नच करीत नाहीत. अजून त्याचा विषय आहे. पण आता असं झालं 45 वर्षाचा पोरगा असल्यावर त्याला बाई मिळेल का पोरगी. त्यानं लय कुटाला. त्याचं वय किती आता कसं काय त्याला मुलगी मिळेल. अवघड झालंय. आता तुम्ही म्हणता तू ये बाहेर. आता फक्त ते कमी वयात पाहिजे. आणि तुम्हाला माहिती का वयाची एक मर्यादा आहे का. आमची ज्ञानोबारायचं लग्न नाही झालं पण संसार सुखाचा केला. कुणाचा. अवघाची संसार सुखाचा करील. अवघाची संसार सुखाचा करील. अवघाची संसार सुखाचा करील. अवघाची संसार सुखाचा करील. आनंदे हरिनो किती लोकी. आनंदे हरिनो किती लोकी. जाई लगे माये कया पंढरपुरा. जाई लगे माये कया पंढरपुरा. लगे
छत्रपती शिवाजी महाराजांना 8 लग्न झाले, पण त्यांचं वय होतं त्यावेळेसच लग्न केले. कधी केले? कृष्ण पंढरपुरात आले, परत द्वारकेत गेले नाही गेले, पण कृष्णाने त्याच काळात लग्न केले. ज्यांना ज्यांना हो म्हटले, ज्यांना ज्यांना द्यायची म्हटले त्यांच्याच केल्या. फक्त रुक्मिणीला आणायला गेले, कारण त्यांना पत्र पाठवलं होतं. बाकीच्या सगळ्यांना आमंत्रण देऊन प्रॉब्लेम झाला. मला तुम्हाला सांगायचं, कृष्ण असे आहेत, एके जागेवर थांबले नाही. आपलं जीवन असं असावं. कृष्णाने मथुरा उग्रसेनाला दिली. कुणाला दिली? आजोबाला. स्वतःची नाही म्हटले. ते म्हटले आता तूच राजा. नाही नाही. गोकुळात ते राहिले नाही, मथुरेत अजिबात नाही, आणि द्वारकेत सुद्धा राहिले नाही. येऊन कुठे राहिले? आणि पंढरपुरात का राहिले? पंढरपुरात एकच दीप आहे, जगात भरपूर दीप आहेत. जंबू या दीप माझे एक पंढरपूर चला जाऊ तया ठाया गाई भोजन मागाया. तुम्हाचा धर्म देखो काय डीजी लावायची गरज आहे? खास काम आहे. वा. ह्या महाराजाचं आडनाव काय घडे? हे विदर्भ कुकिळ आहेत का? अरे आडनावात जरा घोटाळा आहे. नाही, आडनावात फक्त इकडं वळण नाही, नाही तर आरबट नावाचं गाणं सुद्धा तसंच आहे. एकदम गोड असं का गाण्यापेक्षा आडनावापेक्षा त्यांचा चेहरा प्रसन्न आहे. महत्वाचं ते. आता माझं नाव खडके महाराज आहे. मी सांगितलं परवा दिवशी पत्रिकेवर खडके महाराज नाव टाका, त्यानं सडके महाराज नाव टाकलं. सांगितलं खडके, टाकलं सडके. जगावा का माराव? आणि असंच होतं कधी कधी. तुमच्या पाया पडतो, सगळ्यांना प्रार्थना करतो. इतका आनंद सोहळा या सोहळा करत असताना हा त्रास होतो. आता ते गुरुजी आहेत. गुरुजी कुठे गेले काय? ते मंदिरातच असतात का काय? वा वा. ते कवा मंदिराची जागा सोडते काय माहिती. आले आले, बरं झालं. नुसती गडबड जीवनामध्ये. त्यांचे चिरंजीव आहेत, ते मला फोन आला, म्हणले बाबा काय करावं लागेल, कीर्तन घ्यायचं. मला घेतो. पैसेच कसं करायचं? मला एखादा एकर द्या जमीन तिकडं. ते म्हणले आश्रमच देतो तुम्हाला. मला पवार बाबाला दिल ते मला नका आता. कारण त्यांची आवड आहे. आणि काय म्हणतं माहिती आहे, आवडीला लई मोठी किंमत आहे. आणि नेमकं असं होतं, आम्ही पैसे सांगत नाहीत, ते आम्हाला कमी देणार. आणि जे सांगतात त्यांना वरून जास्त देणार. हे असंच नियम आहे, सगळ्या जगात असंच आहे. जे मागत आता बोलून घेऊन कसकून घ्यायची पाळी आली. नाही पण मास्तर बघा, गुरुजी पाहिजेच जीवनामध्ये. प्रत्येकाने गुरु केला पाहिजे. आता हे गुरुजी आहेत, आणि गुरुजी याचा अर्थ असा आहे प्रत्येक जणाला गुरु पाहिजे.
ते आपल्या जीवनात येत नाही. आता तुम्ही आपण गुरुच करीत नाहीत. दत्त महाराजांनी 24 गुरु केले. किती? 24. त्रिवेणी संगम आहे त्यांच्या हृदयात, तरी 24 केले. मग आपण 48 करायला पाहिजे. आपण म्हणतो 1 केला. एका गुरुनं आपलं जीवन बदलूच शकत नाही. कसं बदलन? दत्त दत्त ऐशी लागले ध्यान, हरपले मन मितुपणाची. मला लय वर्ष वाटायचं मी कोकम ठाणला जा, जगन महाराज आश्रमावर जा. आंबेवडला आलो त्या दिवशी आणि तुमचं दर्शन झालं. त्याच्या आधी 14शीला तिथं दर्शन झालं. मला वाटतं शेमगाव होता का त्या दिवशी. आणि मग एक दिवस असं वाटलं, बघा बरं का किती गोड आहे. माझी लई इच्छा मला हे सगळं मिळालं पाहिजे जसं तुमच्याकडे आहे तेच, पण आता इतक्याला मी येणं होत नाही. आणि माझा योग असा आहे, मला कधी वाटत नाही मी असं चाललोय म्हणून. आणि एकाएकी 14शी दिवशीच मी कुठं जातो? आश्रमावर शिर्डीपाशी. तिथं गेल्यामुळं फायदा झाला. त्या दिवशी सगळ्यात मोठं धन मला मिळालं. माझं जीवनच सफळ झालं. मला माझा शोध होता. आता तुमच्या जवळ आहे आंबेवडला, पण तुम्ही घेत नाही. घेतलं पाहिजे. आंबवडे ना, आंबवडेला इतकं जवळ आहे, सोपं आहे आणि तुम्हाला ते मिळालंच पाहिजे. आणि ते कधी कामाला येईल? तुमची वाचा बंद झाली आहे की नाही? वाचा बंद झाली, दिसना, बोलता येईना, ऐकायला येईना, आणि मग नाकाचा श्वास चालू आहे. आणि मग नाकाचा श्वास चालू असला की तिथं स्पंदन वाढतात. आणि मग ते जे मिळाले ते तिथं घेता येत आहे. कुठं घेता येत? मग ते गुरु कोणच मिळालं पाहिजे. म्हणून तर जनाबाई त्याला म्हणतात हृदयबंदी. पंढरीचा चोर धरिला, पंढरीचा चोरा धरिला, पंढरीचा धरिला पंढरीचा धरिला, पंढरीचा त्याला पुरावा आहे का? हे जे आहे का नाही आंबवडेमध्ये कोणता आश्रम आपल्या म्हणत्याला? जगन महाराज आश्रम म्हणते ना. ते आश्रमावर जी मिळतंय तेच परंपरा नाथांची आदिनाथ ओमा. आणि ती परंपरा कुणापर्यंत आली? ज्ञानदेवा सार चोजवी, ज्ञानदेवा सार चोजवी हो, कहेली प्रसाद निवृत्तीदाता ज्ञानदेवा सार चोजवी रे, ज्ञानदेवा चोजवी रे. मला लय वर्ष वाटायचं, मी रोज सांगतो, मला लय वर्ष वाटायचं मी गुरु करावा. बरं का आई साहेब, लय वर्ष वाटलं मला. 1990ला कळायला लागलं. 92-93ला एक भूकंप झालता आमच्याकडं लातूरला, किलारीला. आणि भूकंपाच्या नंतर मला भजनाची आवड लागली. मी दर एकादशीला भजनात जायला लागलो. पण मला वाटायचं मी गुरु करावा. एकादशी कीर्तन संपलं, रात्रीचं 12:30-1 वाजता एक कॅसेट ऐकायला मिळाली, आवाज ऐकायला मिळाला. मी म्हणलं आयुष्यात हेच गुरु करायचं. आवाज ऐकला, 10 वर्ष गुरुची भेट नाही झाली. 2006ला भेट झाली. 6 महिने गुरुजीकडे राहिलो. 60 वर्षाचं आयुष्य बदललं. त्या गुरुचं नाव आहे, त्या आवाजाचं नाव आहे इंदुरीकर. असं गुरु करावा. माग 31 वर्ष भ्याव नाही. आता 31 वर्ष पाठीमाग भीती नाही, असा गुरु केलाय आपण. आणि पुढं 1000 वर्षे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत भीती नाही, असं गुरु असावं. गुरु नाशिकचं नसावं. नाही नाही नाही, मग फोटो कुठं टाकावा ना आपण कुठं लपावा. गुरु करायचं पण असं ओरिजिनल क्वालिटीचं. माग 50 वर्ष भ्याव नाही, पुढं 1000 वर्ष भ्याव नाही. आपलं गुरुचं असं, गुरु देशी पेतो, शिष्य हातबटी आले. गुरुनं शिष्याला म्हणायचं तुझ्याकडे 50 आहे का? माझ्याकडे 30 आहे. 65ची घेऊ, अखेरात काही नको मग येतील. काय उपयोग आहे? इतकं पाप करा.
आता हे मिलिटरी वाले यांना वरून कोठा येतो, तुम्हाला नसन येतो. पण यांचा सुद्धा कोटा पेणारा महाराष्ट्र आहे. आता हे काय देत नसतील कोणाला, नाही हे देऊन टाकीत असतील का. घेऊन जा बाबा. दान नाही यांना देणारे भरपूर आहे. ती एक ऐकतील पण तरी पिती नसती. यांच्याकडून सुद्धा नेणारा माल आहे. दर महिन्याला हटवणीनं नेणार आहेत. विषय बर्बाद होतोय. हे दारू पिणारे काय पितील महाराज. आमचे महाराज लय बोला त्या. अहो माझ्या शेजारी परवा दिवशी एक बसलं. अरे आमरस चालू झाला ना आता. पण त्या बाईला वाटलं बाया करावं, महाराज आले तर आमरस केला बिचारीनं. आम्ही जेव्हा बसलो ती मला काय माहिती जनावरा पित आहे. मी आपलं त्यांना बसलो जेवायला. तिनं भजे बिजे केलेले मस्तपैकी रस केलेला महाराज. पोळ्या बिळ्या वाढल्या 2-2. ते बसलं जेवायला शेजारी. तो माझ्याकडे माझा उरका पाणी फिरवा. मला आला अंदाज, म्हणलं हा गडी तर पेलेला आहे. त्याची बायको धार्मिक बिचारी. पेतळाच्या बायका धार्मिक असतात. आमच्या बायका आडमुठ्या मेंदूच्या असतात. बरोबर आहे विदर्भाचे महाराज. बरोबर. याचा अर्थ यांचा पण अवतार तसाच असेल. अरे आम्ही एवढं आरडायचं, जीव काढायचं, लोकांना प्रसन्न करायचं, ना आमची घरी अशी बघत अशी. आता ही 7-8 दिवस बाबा इथं प्रसन्न करतं. एवढं चेहरा टकाटक, एवढं प्रसन्न. काला झाल्यावर घरी गेलं का बाबा बरं तुला का रोग झाला का. 3ऱ्या सिटीचा भात आणि ती फ्रीज मधले सफरचंद खाती तरी अशी पाहत. आमचं नशीबच बेकार आहे. कीर्तन करायचं नशीब लय वाईट. आमचा नाही माल, आमचा माल खराब. पेताड्याची बायको बिचारी महाराज किती हाणू द्या, किती उचलू आपटू द्या, तरी म्हणती काला आहे पण दिलवाला आहे. आता काय आग लावायची तुझ्या दिलाला तिकडं. अहो आमचं एवढं जीव काढितो आम्ही. आता मी रात्रभर पळतो एवढं. मग का नावा कुणी, मी का घरची ना. तरी काल सकाळी मला म्हणत होते रक्त कमी पडलं. मग का तुला इंडोसेल पण भरावं का, राखेल भरावा. आता डिझेलही कमी व्हायले. तुला झालाच काय, काही गरज आहे का. एका बाईला कुकर आलं. कुकर नवीन पोरगी. ती म्हणली आत्या मी पाण्यावर येते, कुकरला द्या आणतो. ते म्हातारीला माहित नव्हतं कुकर काय करत ते. तिनं भात टाकला होता आणि त्याच्यात झाले हवा जास्त आणि ते कुकरनं हल्ली शिट्टी. या म्हातारीनं गप माराव का ना. घे दगड हान कुकरवर, घे दगड हान कुकरवर. लई कठीण हो. कुकर फोडला, भात एकीकड, शिटी एकीकड. ते सुना आली म्हणली आत्या काय चाललं, काय केलं असं. ती म्हणली काय माहिती मला, तू नसल्यावर शिट्या मारित आहे हा. ती म्हणली आत्या कुकर आहे, त्याच्यात हवा जास्त झाल्यावर शिट्या मारतोच. कोणताही कुकर आहे, तुमचा काय माझा काय. आता एवढा मोठा कुकर आहे, याला कीर्तन रात्री एकानं शिटी हाणली कीर्तनात. आता काय सांगावं तुम्हाला, आका मंडप मरणाचा हसायचा. ते मला कवर दाबून धरू, आता इलाजच नाही मला. लई कुठं नाही त्याला वय लागतं महाराज. म्हणून कधी वयानुसार माणसाने परमार्थ करत जावा. त्याला पुरावा आहे. पुण्यवान व्हायचंय का अभंगाचं पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे.
तुकाराम राम तुकाराम नाम घेता का प्रेम नाम घेता का प्रेम घेता का प्रेम नाम घेता का प्रेम नाम घेता का प्रेम नाम तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम नाम घेता का प्रेम नाम घेता का अनुरेणुया थोकडा तुका आकाश आकाश एवढा सज्जन कोण ते मोबाईल काढून घेते घेतलं काढून ते दादा इकडे रे मोबाईल वालं ते मागचं हा तो इकडे ले खास आहे ह्याच गावचं आहे ना बरं झालं निकालच लावतं ये इकून हा लय हुशार आहे काय नाव तुझं पिलो वरद वरद नाव आहे ना वरद दादा खरं बोलायचं खोटं बोलत नाही हं? ह्या महिन्यात खोटं बोलत नसतात कोणत्या महिन्यात हा महिना धोंड्याचा महिना आहे की नाही अधिक मास त्याच्यात खोटं बोलायचं नाही कीर्तनात खोटं बोलायचं धंदा आमचा आहे कुणाचा पळशीच ते माझा म्हणलं बरं झालं बाबा हे असू दे असू चैन आहे ना त्याला हात नको लाव लय हुशार काय नाव तुझं वरद दादा खरं बोलायचं वरद दादा तुझं गाव हे पळशी आणि मामाचं गाव कोणतं रेवडी हा मग मामाच्या इकडे आजी आहे का आहे आणि इथं आहे मग तिकडली मामाच्या इकडली आजी इथं 8 दिवस आली आणि मग 15 दिवस 8 दिवस आजी इथं राहिली दोन्ही आज्या जेवाय बसल्या आपली मम्मी वाढाय गेली एक का होईना चमच्याभर तूप मम्मी कोणत्या आजीला जास्त वाढील तिकडल्या का इथल्या इथल्या त्यानं तर माई जिरवली काय आता अरे मी बोलवून घेऊन खसकून घ्यायची पाळी आली बा हे तुला हे बघ तुला प्रश्न असा आहे तू शाळेत जातो ना जातो हा प्रश्न असा आलाय की एक ऑप्शन 2 आहेत पण लिहायचं एक लिहिलं तरच तू पास होणार नाही तर 2 लिहिल्यावर नापास होणार एक तर पळशीची किंवा रेवड्याची मग तू खरं सांग खरं बोलायचं खरं बोललं तरच पास होतील आपली मम्मी जास्त रेवडीच्या आजीला फोनवर बोलत का इथल्या तिथल्या यानं ठरवलं दिसतंय आता याला परत पाठवावं लागतं काय खरं अरे या महाराष्ट्रात जायचं जरा नीट बोल रे बाबा हे दाद्या तुला मावशी आहे का मावशी आहे ना तुला आणि आत्या आहे ना मग आपली मम्मी पुरणपोळ्या कावा करते मावशी आल्यावर का आत्या आल्यावर आत्या यानं काय मग कीर्तन ऐकलंय काय न बुवा का तुमच्या पळशीत असंच आहे असंच आहे मग लय खास टाळ्या वाजव यासाठी वा हे पेलो आपल्या शेतातही आंबे आहे का नाही आणि शेजारच्या शेतात आंबे बरोबर आहे मग आपण एक का होईना आंबा कुणाचा तोडीतो आपला आता ये मला नाही मिळ लागू देत गडे हे पिल्लू तुझं लग्न करायचं का नाही मोठेपणी नाही अरे इकडे बघ महादेवाच्या समोर आहे परत नाही म्हणल्यावर होत नसते करावं लागन म्हणजे मोठेपणी करावं लागन का नाही अरे मोठं झाल्यावर नाही पण मोठं झाल्यावर करावं लागन ना नाही त्याला माहिती हो म्हणावं तर काहीतरी मनाय बसलंय बर समजा तुला 2 पोरी बघायला आल्या किती 2 आता हो पण एक काळी आणि एक मायापेक्षा गोरी म्हणजे मी गोरा आहे का
ए पिलो, एक तुझ्यापेक्षा गोरी आणि एक माझ्यापेक्षा काळी, पण काळी तुला रोज गोड बोलणार आणि गोरी तुला रोज भांडणार. कोणती बायको करणार तू, काळी का गोरी? गोरी. मगाशी नाही म्हणला आणि आता दोन्ही बी म्हणतोय. बसा खाली. मी लय पोरं पाहिले पण यानं माहीत जिरवली बुवा. लई हुशार कार्ट. भट्टीतून माल निघावता असा, नाही तर कंपनी बंद पडलेली बरी. का आला प्रोडक्शन असावं घेण्या देण्याच. त्यानं माळकऱ्याच्या आणि वारकऱ्याच्या घराचा नातोय तो. त्याच्यामुळंच असं झालं. मी म्हणलं तरी हे खराब माल असा कसा निघन बुवा. इतकं वरिज्ञान माळकऱ्याच्या घरातले टाळकऱ्याच्या. आणि हे बघा आई साहेब, हे पोरग जी बोललं असं जर तुम्ही राहत असाल ना, तर तुम्हाला आयुष्यात कुठले उपास करायची गरज नाही. काय गरज उपास करायची. हे बघा, मी मगाशी बोललो, ते खरं बोललो, तुम्ही ऐकलं असेल मगाशी. हा लय गोड. हे दिंड्या कोणी करावं लागतात माहिती का. आम्ही आदरकीत बोललो मगाशी सकाळी. दिंड्या कोणी करायच्या माहिती का. तुम्हाला ओतपोत वातावरण सांगतो. ज्याला आनंद घ्यायचा त्यानं केले पाहिजे, ज्याला सुख पाहिजे त्यानं. पण खरं सांगतो तुम्हाला, ज्याला हे सगळं कळतंय त्याला दिंडीत गेलं काय आणि इथं राहिलं काय सारखंच आहे. त्याला एक अभंग आहे बघा. सुखी येतो घराणा आपल्याला सगळे सारखे दिसायला पाहिजे. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. सगळे सारखे दिसले ना, त्याला कुठं जायची गरज नाही. काय त्याला माळ सुद्धा आत एक माळ आहे. आत एक माळ आहे. कोणती? आतमध्ये. हे वरची माळ आहे आणि आत एक दुसरीच आहे. ती माळ कशी सांगा. ज्ञानदेवा मौन आणि धरुणी श्री हरी जपे सदा. आतली माळ अखंड चालू आहे. काही माणसं दिवसभर माळवडीत येत असं माळवडी तो आणि शिवला येतो. 3 वेळ झालं. 108 झाले. 108 झाले. 1300 झाले. आणि 1300 झाले गप मरत नाही. कोंबड्या सोडा. अरे ती कोंबड्यान बिंबडे ह्या माळ वडीत बोलायचंच नसतात. नाही नाही नाही, सुंदर वातावरण. महाराज आमचा देव सुद्धा सरळ पाहतो. देव सावळ आहे. आईसाहेब देव कसं आहे. देवाला गोरा होता येत नव्हतं का. आणि तुम्ही येडे बाय कीर्तनाला आणि येताना सुद्धा बाई पावडर लावायची. तुला काय गरज आहे पावडर लावायची. गप मर की तू. हो काय आणलं मी ते पावडर लाव. काय गरज नाही. याला सजवूच नाही. नाही नाही नाही. हो याला काय सजवायचं. याला किती वरून थापा बरं, प्लास्टर करा. हो काय गरज आहे. याला मुरुम टाका, खडी टाका, वाळू टाका. हो याला किती 10,000 हजार रुपये घाली ते लोक. ते आता हे नवरीचं मेकअप 10,000ला आहे. हो नवरीची मेकअप केवढ्याला आहे. 10ला. आमच्या मित्राचं ते म्या दिवशी ब्युटी पार्लर पाहिलं. अहो नगरच्या शेजारी वडगाव तांदळी नावाचं गाव आहे. अहो मी आत पाहिलं. इशी बिशी मी ताई किती घेते एका पोरीला. ते म्हणजे 10,000 रुपये घेते. आम्ही त्या दिवशी लग्न जमवाय गेलतो. अहो आमचं ते पोरग सोबत होतं. 41-42 त्याचं वय आणि ती पोरगी होती 43-44 असं. ती पोरगी जरा वयानं होती पण हे म्हणलं ॲडजस्ट होईन बुवा चला. आम्ही गेलो बघायला तर ती पाणी घेऊन येतात ना पहिलं आल्या. मग ती आली पाणी घेऊन एक बाई. आता ती बाईच येणार, कोण येणार आहे एवढ्या मोठ्या घरात म्हणल्यावर. मग ती आली ती पाणी घेऊन. मग ह्यानं गप मारावं का नाही. हे मला पसंत नाही. अरे म्हणलं ती पाण्यावाली इकडे असन, दुसरी असन. मला नाही हेच असन. मग ती पाटावर बसल्यावरती दुसरीच बसली. मी म्हणलं झाली का नाही पंचायत आता. तुम्हाला मरू द्या आता. ते पाणीवालीच बरी हे नाही. मग त्या पाहुण्याला मी म्हणलं बाबा हे काय पसंत नाही पण ती पाणी आणलेली पसंत आहे. अरे ते मला माझी बायको येईन ते. मग मी शंका विचारली. म्हणलं अरे त्या पोरीला म्हणलं हे तुझी कोण आहे. म्हणली चुलती. आणि म्हणलं तू. म्हणली पुतणी आहे. म्हणलं तुम्ही काल कुठं गेलते. म्हणली ब्युटी पार्लरला.
मी म्हणलं मग काय केलं तिथं? काय नाही म्हणली, आमचे चुलतीन मीच गेले त्या सोबत, मला 600 रुपये लागले आणि त्यांना 1700 लागले. मी म्हणलं तुला कमी का लागले? म्हणली हे माझं वय कमी असल्यामुळं कमी लागले आणि त्यांचे खड्डे बुजायला, प्लास्टर करायला. अरे काय गरज आहे का? पुतणीला पाहुणे येणार आहेत, मग चुलतीनं खपावा का नाही, मरावा तिकडं ओलतावा. आमच्या घरामध्ये पहिले आया होत्या, अरे कवा कुडून पीठ लागायचं, त्या लुगडं असायचं आहे की नाही. तिला कधी डोक्याला तेल नाही जास्त, तिला काय माहीत नव्हतं. पाहुणे जर आले ना, तिनं कधी तिकडे यायचंच नाही. किचनमधून कवा आले कोणत्या बा, आता फॅट बिघडलंय सगळं. हो, लग्नात नवरीने मेकअप करावा का बाकीचे? नवरीच्या आईनं फक्त तुळशीत पाणी होता, तर नवरीची आईच ओळखू येत नाही. काय चाललंय काय? आणि याला काय गरज आहे सजवायची? आता मी किती फेऱ्यान लोलीच्या पुढे लावल्यावर गोरा होईन? मी एकदा कॉलेजला होतो तेव्हा लावले होते, वरून सावळा होत चाललं. पण मग मी दुकानदारला म्हणलं हे असं झालं कसं काय? ते म्हणले त्याच्यात शेंबूड असतो अमेरिकेच्या माणसाला, चेहरा चिकट का पडतो, शेंबूडच पॉवरफुल राहतो. मी तेव्हापासून एक पुडी नाही लावली, नुसतं असं पाहतो. ह्याला सजवू नका महाराज, ह्याला आतून सजवा. कुठून? आतून. हे बघा, हे घर आतून निर्मळ केलं पाहिजे महाराज. तुम्हाला गाडी क्लीन पाहिजे का नाही, स्वच्छ बसायला? आता मी खोटं सांगत नाही. आता आमचे ताईसाहेब कधी गाडीत बसले, आपली गाडी क्लीन नसती एवढी, आपली गाडी साधीच असते, धूळबिळ असणार थोडी. आपल्या गाडीत काय धूळ असते. मी लई क्लीन गाडी नाही, आपलं मन क्लीन आहे, आपलं मन स्वच्छ आहे, आतून स्वच्छ आहे. आपल्याकडे हे लोकांनी काय केलंय, वरून वरून काही तर लोक कापसाचे बोळ घालायचे पहिले, आता स्प्रे मारीत. अरे तुझा वास असा सुटू नये, तुझा वास असा सुटावा, तुला दिसलं की नमस्कार घालावा. तुझा वास असा सुटायचा दिला सोडून तू स्प्रे मारतो. आनाजी पंतांनी स्प्रे मारून कस्तुरीचं अत्तर लावायचं. कशाचं? कस्तुरी अत्तर लावायचं. आणि ती अत्तरच एक दिवस हातीचा पाय डोक्यात बसला. कुणाच्या? आनाजी पंतांच्या डोक्यावर मस्तकावर हातीचा पाय केवळ फक्त अत्तरामुळं आलाय, नाही तर आला नसता. कावेरीबाईनं सांगितलं हे बाटली आमच्या घरी आहे, आमच्या घरी रोज ह्या बाटल्या येतात. आणि बाटलीची ओळख जर कोणी सांगितली त्या अत्तराच्या, तर स्वतःच्या पत्नीनंच सांगितली. आणि तिनं सहन तरी कवर करावं. राज्य बुडायला लागलं, स्वराज्य संपायला लागलं आणि स्वतःचा नवरात फुटीर निघला. म्हणून नवरा तसा नसा. विठाला विठाला एकदा भजन करू. विठोबा रखुमाई, ठोपा रखुमाई. वा, ते शिंगट जे शिंगट म्हणते त्याला, म्हणतात ना, काय म्हणते त्याला, शिंगट म्हणतात ना, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तुम्ही उभाच राहा, नाही तर उभा राहत जा. तुम्ही असं बसत जाऊ नका, इथं उभं राहायचं. मस्त वाटतं ते. तुमच्या सातारा जिल्ह्यात ते शोभून दिसतंय, गोड काम आहे. पलीकडे उभा राहा थोडं असं. महाराजांच्या काळात नाही इतिहास आहे. बाळा उभा राहा, फोटो काढा, हाराला हातला बाळा. आता हार तुझ्या गळ्यात घालतो मी. चांगलं आहे. तुम्हाला हे पण तसंच सापडलंय का? तुम्ही असं ठरवून आणलं का आज बाबा कलरला सावळा, अख्खे सावळे. हे बॉडीच अशी, जसा गायक तसा चोपदार, तसाच शिंगाटवाला. मिलिटरीवालं बी तसंच, फक्त पाकवाजा थोडं बरं आहे वा. पेटीवालं बी तसंच आहे. काय डोकाला लय कठीण. असू द्या आमचं सावळा असू द्या. पण कसं आहे माहिती आहे, आमचा नाही इलाज आहे. आमच्या देवानं आम्हाला असं केलं. आमचा देव बी असाच आहे. ज्यानं तारीख घेतली ते तर माऊस भाऊच आहे सगळं.
ते तर काय आहेच आहे, ओरिजिनल आहे. पण ते गडी खास आहे महाराज. एवढ्या लवकर तारखा घ्यायच्या, एवढे ऍडजस्ट करायचं. तुमचे चिरंजीव आहेत का ते? हो, तुमच्या हातावर हात मारलाय. बरं आहे, बरं आहे. चांगलं काम आहे. तुम्हाला गाव चांगलं सपोर्ट करतंय, गावातली सगळी टीम आहे आणि तुमच्यामुळं ते निश्चित असतात. आणि एवढे लोक इथं येतात म्हणजे सगळ्यात मोठं सुगडेश्वरावर प्रेम आहे त्यांचं. आणि प्रेम असल्यामुळं तुम्ही एवढे टवटवीत काम आहे. नाही तर काय झालंय, लोकांचा बोबाटा झालाय. हो, लय मोठे सप्ते करायचे आणि पुन्हा हिशाब वाचून भांडणं व्हायचे. लय कठीण झालं. आता हे बघा, ती पोरगा आला मला बुक्का लावायला. मला वाटतं सौजन्य मला आहे वाटतं का नाही? सौजन्यच आहे तुझं. चांगलं त्याला शिकविलंय, बरं वाटलं. रात्री असंच होतं, ती सौजन्यवालाच होतं पण त्याला माहीत नाही. ती पुढचे सांगायचं ते असं कर, असं त्यानं दिली ठेवून. हे सगळं उघडच करून सांगतात बुवा. जाकुंठून जाकी महाराजाला दिली ठेवून. असू द्या, असू द्या. आणि काय होतं माहितीये का, तुझ्या पाया पडतो, सगळ्यांच्या विनंती करतो इथून पुढं हे सगळं वातावरण शुद्ध आणि चांगलं असल्यामुळं सगळ्या गावकऱ्याला विनंती करतो. एवढा रस्ता ग्रामपंचायतला काही जड नाही, ते पटकन मागून ग्रामपंचायतनं बजेट टाकायला काय हरकत आहे? देवासाठी टाकायचं, ते काय गावासाठी थोडं आपलं कुणा प्रायव्हेट थोडंच टाकायचं. आणि काही नाही, होत असतं थोडं थोडं. हे बघा, जावाचं, भावाचं, देवाचं आणि गावाचं कधी खात जाऊ नये. देवाचं, गावाचं, भावाचं, जावाचं ज्यानं खाल्लं त्याला पचत नाही. नाही, कुणाचं खायचं पण देवाचं नाही खायचं. काय होत नाही त्याला. आणि देवाला थोडं देच. अहो, 2-2, 4-4 एकर देवाला दान करणारे लोक आहे. राजा बळी दारात आलं, राजा बळीच्या दारात कोण आलं? वामनाच्या रूपानं विष्णू. तर सगळं दान केलं कोणी? दिलं का नाही? बळीराजाने सगळं दान दिलं. तसं आपला बळीराजा आहे, शेतकरी आहे, 2 पट इकडून द्या, तिकडे 17 पट मिळत. देवाचा नियम आहे, असं दिलं की असं मिळतंय. तपेविन दैवत, दिदलेविन प्राप्त. आता देवाला काय निवदच देत होतो आपण, पण तुम्हाला वर्षभर खायला देतं का नाही देव? आणि तुम्ही निवद केवढा देता? एवढा एवढा. त्याच्यात भात किती असतो आणि भजे किती? एक भजन 12 देव. कुणाला कांदा तर कुणाला लसूण तर कुणाला कोथिंबीर. मसुबा मला मी नुसता वासावर. जे द्यायचंय ते तुझं सुद्धा चांगलं देत नाही तरी देव तुम्हाला देतो. पृथ्वीचा नियम आहे. एक गोणी ज्वारी आपण किती देतो? 10 किलो पेरितो. 100 गोण्या, 17 गोण्या, 50 गोण्या पृथ्वी देते. तसंच असतं. तुम्ही देवाला मोकळ्या हाताने दिलं, पटकन देतं. देवाला दिलेलं कमी पडत नाही. माणसानं देवाला देत जाऊ. जाता जाता विनंती करतो, पुण्यवान व्हायचंय. सज्जन, सज्जन याचा अर्थ तुम्ही. संत सज्जन आहेत पण तुम्ही पण सज्जन. आपण आणि सज्जन होण्यासाठी, पुण्यवान होण्यासाठी लेखी माझी वाचा तुटी महालाभ पुकासाठी. तुकोबाराय किती श्रीमंत आहेत. आजही 4092 अभंग. याचा अर्थ 4 लाख रुपयाची त्या काळातली सावकारकी तुकोबारायनं स्वतःहून बुडवली होती इंद्रायणीत. त्याच्या बदलेमध्ये 4 कोटी, 4 करोड, 4000 करोड असं जरी हिशेब केला तरी कमी पडतील. इतके अभंग मोठे आहेत. विठाला विठाला विठा. आणि प्रत्येक अभंग वेगळ्या वेगळ्या विषयाचा आहे, प्रत्येक विचाराचा आहे. आज मुली सुद्धा उभा राहिल्या, टकाटक मुली उभा राहतात. आज मुलींचं जजमेंट चांगलं झालंय. भविष्यात मुली एकदम टॉप आहेत. आज मला सुद्धा बऱ्याच वेळेस वाटायचं दीदी बरं का, मला वाटायचं मी कलरला चांगला असावा, कलरला त्या काळात वाटायचं. पण आता मला द्रौपदीताई मुर्मू राष्ट्रपती झाल्यापासून बरं वाटतंय. मला भारतामध्ये कशाची किंमत आहे माहिती आहे? भारतामध्ये कलरला किंमत नाही तर गुणाला किंमत आहे. हो, आणि ज्यांचा कलर होता चांगला त्यांना मागच्या 5 दिवसात 15 दिवसात पडावं लागलं. ते इतके वर्ष मुख्यमंत्री राहिल्या. पण कलर असलेला आणि देखण्या असलेल्याला कोणी विचारित नाही. गुण चांगले लागतात. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी पडल्या का नाही? हो, गुणाला किंमत आहे. हो, आजीदादा गेले बराच. संपत्ती धन भरपूर होतं, सगळं होतं, पण विमानात अपघात झाला. अजितदादा गेल्यापासून मला विमानाकडे असं बघू सुद्धा वाटत नाही. नाही हो, नाही मी
दर महिन्यातून 2-3 वेळेस विमानात जायचं. आता नाही. मला काल फोन आला नागपूरवाल्याचा, म्हणले तुम्ही काला करा इकडे या, रात्री करा परत जा. मी लावून लई लांब पडते. नाही म्हणले आम्ही तुम्हाला रिटर्न काढून देऊ तिकीट विमानाचं. मी म्हणलं मी गाडीवर बसून येतो. इमानात नाही. हो, जे गेलं तेच परत नाही आलं तर आपलं काय खरं उद्या. म्हणून जाता जाता शरीर एकदा, यायचं एकदा आणि जायचं सुद्धा एकदा. पण सगळ्या महिलाला विनंती करतो इथून पुढं, सासू सासरे जपा. उगाच अंगर किन चतुर्थीन लय मला उपास आहे, नवरात्र शिवरात्र धरी जाऊ नका. उलट मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार धरायचे नाही, उलट सासूला जपायचं. हो, उलट नवरात्राच्या घटस्थापने दिवशी सासू चौरंगावर बसवायची, म्हातारी 9 दिवस पुजायची, दसऱ्या दिवशी उचलायची. नदी शेजारीच आहे, पुलावर न्यायची, ओम भट स्वाहा. अरे सासूला नीट बोलत नाही, काय उपास धरायची म्हणायला. मी सांगतो तुम्हाला, आम्ही मायबापाला चांगलं राहतो सांभाळतो म्हणून आम्हाला बोलायचा अधिकार आहे. आम्ही आमच्या बापातून अजून वेगळं नाही, म्हातारपणापर्यंत नाही, आमचे आई वडील असेपर्यंत नाही. आम्हाला कळत आहे तवर आम्ही आमच्या ह्या कुटुंबातून वेगळं राहणार नाही, राहू शकत नाही. आपल्या मनात ते होऊ शकत नाही. बापातून आईतून बाजूला राहणारे माणसं दरिद्री असतात. काय करायचं त्याचं, काय करायचं. तू कोणत्या देवाला चालला पुन्हा, आणि तुला कोणतं दिवस सुख देणार आहे. अरे खरे देव घरात आहे. मी महाराज आमच्या वडिलांचं दर्शन घेतो, पांडुरंगाचं नाही झालं तर रुक्माई मातेचं दर्शन घेतो, आईसाहेबाचं. रुक्माई मातेचं दर्शन नाही झालं तर आईसाहेबाचं घ्यायचं. त्या दिवशी मांढरगडला गेलो, देवीचं दर्शन नाही झालं. ड्रायव्हर म्हणला कुणाचं घेणार, बायकोचं. ते देवीच आहे, फक्त आपल्याला अंदाज नाही कोणत्या देवीचा अवतार. ते बिघडल्यावर कळते कोल्हापूरची का तुळजापूरची का महाकाली आहे, ती ज्याच्या त्याचा अवतार आहे. हा, चोपदार बाबा, आपलं इनेकरी बाबा, तुमच्या काळामध्ये पहिल्या काळात बातम्या कशावर ऐकायचे. हा, तुम्हाला होता ना पहिलं रेडिओ असायचं. हो, मला सुद्धा लग्नात रेडिओ ठरला होता, पण त्यांचा एक रेडिओ आल्यापासून मी दुसरा मागितला नाही. तुम्हाला रेडिओ आहे का असला? आहे. दिंडीची नाही करीत का? वा वा. पण तुमचा रेडिओ वाजत नसून वाजतो. ह्याच गावातला आहे म्हणून शांत आहे का? इथून पुढे गावातलाच रेडिओ करीत जा. ज्यांचे राहिले त्यांना बघत जा बा, गावातलाच गावात बरं आहे. तुमचा रेडिओ इथं आला असं ना आता. आगस लागली काय आता. आई साहेब म्हणतील कोणी आणला काय नो ग बाई मेला. चलते आहेत का वा, लय कठीण आहे. सरदार बाबा तुम्हाला बी रेडिओ असन. दोन यांचं तर वजनदार काम आहे. आमची एकीनेच 45 झाली, ह्यांचं कमाल आहे. आम्ही हात टेकून उठतो, हे एवढं उडे हंत कसं काय. 2 रेडिओ. असं द्या मरू द्या, तुमच्या रेडिओ ध्यानात आला असं ना आता. आणि एक विनंती करतो, सगळ्यांना प्रार्थना करतो, आजच्या कीर्तनाचं एकच आहे. आता हसायचं का कीर्तनात माहिती आहे का? कीर्तनात रडायचं नाही का? कीर्तनात रडणं हा, हे लोक रडायला लागलेत कीर्तनात. मी तुम्हाला 2-3 मुद्दे गोड सांगेन आणि कीर्तन समाप्त. रडणं हा विषय नाही, आयुष्यभर आपल्याला पुन्हा रडायचंच आहे. आणि आता आपण हसतोय म्हणजे याचा अर्थ आपल्याला दुःख नाही का? मी सांगतो तुम्हाला, मला माहीत नाही मागची पंजोबा पणजी, पण मला माहिती आहे माझी आजी गेली, आजोबा गेले. मग आपले जर पूर्वज आत्ता गेलेत त्याच्यासाठी आपण दुःख मानतोच. मग दुःख गेलंय कुठं तुमच्या हृदयातलं? पण तुम्ही दुःख विसरण्यासाठी हसणं हीच सगळ्यात पर्याय आहे. आधी हसलंच पाहिजे. कीर्तनात लोक किती वर्षे रडवीत बसलेत, कसं जमन? रडणं नकोय. आता रडण्याचा एक प्रकार सांगतो. प्रेम पाझर वेगळा आहे की नाही. कृष्ण याचा अर्थ काळ, कृष्ण रडले नाहीत असं नाही.
कृष्ण कुठं रडले, कशासाठी रडले याच्यापेक्षा कृष्ण जी आनंदी होते का नाही सगळ्यात महत्वाचं आहे. कृष्णाचं प्रेम, कृष्णाचा भाव वेगळा होता. लोक कृष्णाच्या बाबतीमध्ये असं बघतात, पण कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता. तुम्ही रामासारखं जगलं पाहिजे. बघा गावातल्या प्रत्येक मुलांनी रामासारखं राहावं. हे बघा हे रामासारखेच मिलिटरीत लागले, राम सुद्धा घरातून निघाले. हे 3 वर्ष ट्रेनिंग दिली, किती 16 वर्ष राहिले का, 26 वर्ष राहिले. राम 14 वर्ष बाहेर गेले, भगवान श्रीराम झाले, आणि हे सुद्धा येताना माजी सैनिक झाले. आपण जाताना कोण होतो, आम्ही गावातून निघलो, बस निघलो. आता जाताना महाराज झालो. तसंच असतं, तुम्ही काहीतरी व्हायला पाहिजे. आपल्या मूळ स्वरूपाची तुम्ही जागा सुटली पाहिजे तुमची. आणि जोपर्यंत तुम्ही मूळ स्वरूपावरून बाजूला जात नाहीत, तुम्ही तेच राहिले, राम राम राहिले असते. राम भगवान झाले म्हणून भरतच राहिले. पण भरताचं प्रेम वेगळं, भरताचा भाव वेगळा. म्हणून जाता जाता या निमित्तानं आज थोडं लेट झालं. मग अशी आम्हाला यायला आम्ही आलो, जेवण झालं. आता 11:15 जवळजवळ वाजले. रात्री आमच्या ड्रायव्हरचं चप्पल गेलं बघा. रात्रीचं चप्पल गेल्यामुळं ड्रायव्हर नुसतं असं पाहायचं माझ्याकडे. मला ड्रायव्हर म्हणायचं काय 1,500 होतं, गेलं बा. अरे मला जाऊ दे म्हणलं, ते गेलं ते. नाही 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 मला 1,500 होतं, आजच घेतलं होतं. मला मग हान कुणाचं मी. ते म्हणलं चला हाणलं. गाडी चालू केली आणि वळवली त्यानं. हाणलं होतं तो म्हणला लवकर चला, ज्याचं आहे ती पुन्हा येईन. आता मी माझं बघायला गेलो तर माझं सापडा. मला आपलं गेलं तर जाऊ जा बुवा. मी गाडीत बसल्यावर मला लाईट लावलं, माझं त्याच्या पाया. हान म्हणलं म्हणजे माझंच हानीत होय. जे करायला आलात ते करा. म्हणून जाता जाता दुर्योधन मनात ठेवू नका. काय ठेवू नका. हे बघा आईसाहेब, पुरुष मंडळी, ज्याच्या मनात दुःशासन आहे त्याची छाती फाडावं लागते. पुन्हा काय फाडावं लागते, आता छाती फाडावं लागते का नाही. तुमच्याकडे नाही फाडती. बायपास म्हणजे काय, मग दुःशासनाचं काय केलं. आपलं बायपास करायला डॉक्टर असतो. दुःशासनाचं बायपास भीमाने एकट्याने केलं असं. आणि छातीतलं रक्त काढलं, द्रौपदीच्या केसाला लावलं. इतकी वाईट करते घरात नसावं कधी, पण भाऊजही कधी अपमानित नसावा, जाऊ कधी अपमानित नसावा. बरं का महिला मंडळ, हो ननंद कधी अपमानित नसावा. आता काही बाया नंदाला बोलत नाहीत, अशा पाहत्यात. अशा 10व्याला आली ननंद, बाप मेला होता, रडली. 10वा संपला, निघाली बिचारी. मग म्हातारी म्हणली तुला लेकरं काय खातीन, म्हणून उरलेली बुंदी 2 जाळ्या तिच्या गाडीत टाकली. मग गप मरावा का नाही. भाऊजाई लई भामटी, एवढी कुठं जाळ्या एकीला देत असतात का. ती ननंद म्हणली वहिनी मला नका जाळ्या तुमच्या, मला बुंदी नका. हा माझा बाप गेलाय, फक्त माझ्याकडे सही घ्यायला या. जातानाच वकिलाची गाठ घेतली आणि 6 एकर वाटून घेतली. 1 कोटीला ऐकली 6 एकर. 10 किलो बुंदी केवढ्याला पडली. इथून पुढं कधीच ही नंदाला बोलणार नाहीत. आता इथून पुढं नको ग बाई, नको नको. आणि तुम्ही एक ध्यानात ठेवा, तुम्हीच वैरी ठेवलाय करून. वैरी आपण आपल्याला स्वतःनं करून ठेवलाय. पण कधी वैरी नसावा माणसाला, आयुष्यात नसावा. साप मारला वैरी तयार झाला, इंचू मारला वैरी तयार झाला. तुमच्याकडून जे जनावरं मारले गेले ते वैरी तयार झाले. तुमच्याकडून माणूस अपमानित झाला, वैरी तयार झाला. तुमच्याकडून माणूस मारला गेला, वैरी तयार झाला. पण वैरी कधी नसावं माणसाला. माणसाला सगळीकडे प्रेमभाव, स्वच्छ विचार असावात. नाहीतर काय होतं माहिती, उपयोगच नाही. म्हणून मगाशी सांगत राहिलो मी की माझ्या शेजारी जो जेवाय बसला होता इथपर्यंत आलतो मगाशी आपण. आणि तो म्हणायचा मला, महाराज उरका. अरे मी म्हणलं उरकितोय मी 1 पोळी खाल्ली, त्याला पोळीच तुटाना. त्याच्या बायकोला तुला अक्कल आहे का, महाराजांना 2 पोळ्या खाल्ल्या, मला पोळी तुटाना कस काय. ती बाई आली म्हणली कशी तुटन, तुमची टोपी पडली रसात. तुम्ही पोळी म्हणून टोपीच तुडीता.
तुम्हाला टोपीत आणि पोळीत फरक कळत नाही तेवढं पियत्याच कस काय. म्हणून जाता जाता विनंती करतो, आजच्या निमित्तानं पुन्हा एकदा दर 3 वर्षाला ही मलमास येतो. मलमास म्हणतात त्याला. मलमासाचा अर्थ कळला का? एक दिवस बाजूला काढला, त्याला पुरुषोत्तम मास, त्याला अधिकाचा महिना. गावठी भाषेत चातुर्मास तो असतोच. पण या निमित्तानं आजचा जो मास आहे हा पुरुषोत्तम मास आहे, अधिकाचा महिना आहे. ह्या निमित्तानं ही दरवर्षी 3 वर्षाला जी हे जजमेंट आहे, ह्या सगळ्या जजमेंटाचं फळ तुम्हाला सगळ्यांना मिळतंय. उत्तम आणि चांगलं नियोजन आहे. येताना वाटलं नव्हतं, पण आता वाटतं की हे सगळं एवढं सोपं नाही आणि एवढं सगळं तुम्ही करत आहात. तुम्हाला सगळ्यांना मानाचा मुजरा. पुन्हा एकदा तुझं चॅनलचं नाव काय मला? वैष्णव कीर्तनकार नावाचं चॅनल आहे. महाराष्ट्रभर भविष्यात दिसणार आहे. ते लावलं ते बी उत्तम काम केलं. हो, सगळ्यात मोठं काम आहे. आणि उत्तम आणि चांगल्या सगळ्या चाली तो टाक आणि चांगलं जजमेंट आहे. कट करून टाकीत जाऊ नको, सगळे एकदाच टाक. नाही तर आमच्या गुरुजीचं लय बरंच काम केलंय वाटून. हाय तसंच टाकायचं म्हणजे लोकांना कळतंय. नाही तर उगच कापू टाकीत येतं ना आमच्या बोकांडी येते पुन्हा. आणि म्हणून जाता जाता विनंती करतो, चांगलं बोललं तर लोक ऐकत नाहीत, पण कधी कधी एवढा शब्द तेवढं नव्हतं बोलायचं. त्याला विचारलं काय बोले, काय माहीत नाही. त्याला म्हणलं कोण म्हणत होतं? लोक म्हणत होते. तुला उचलून आपटावं लागते. लोक काय याला म्हणते, तुलाच छंद आहे. म्हणून जाता जाता या निमित्तानं आनंदच घ्या. जाताना चप्पल आपापलं न्या, जुना काढून ठेवत्यात, नवं घेऊन निघतात. आणि मग म्हणतात भोळ्यापणात आला, अशी भोळी होय तो. जुना काढून ठेवती, नवं घेऊन निघती. म्हणून जुना तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. आजच्या निमित्तानं महाराजांनी गोड साथ केली. सारखे टाळकरी वारकरी सगळेजण तयार आहेत. सगळ्यात पोरांनी उत्तम आणि चांगला आनंद घेतला. ए पोरं, भविष्याचे तुम्ही कोण आहेत? कीर्तनकार आहेत. कोण आहेत? कीर्तनकार आहेत. कोणाकोणाला कीर्तनकार व्हायचे? बोटवर करा. काय आगाव कार्ट आहे. ए कोणाकोणाला व्हायचे? बोट तर वर करा ना. कीर्तनकार कोणाकोणाला व्हायचे? जे ना हात नाही वर केला ह्यांना टेम्पोद्वारा. सगळ्यांनाच कीर्तनकार व्हायचे. सगळ्यांनी मृदंगाचार्य कीर्तनकार झालंच पाहिजे. आणि सगळ्यांनी इथून पुढे आनंद घेतला पाहिजे. तू इकडे जरा पुढं एकदाच. आता आपल्या शेतात हरभर आहे आणि शेजारच्या शेतात हरभर आहे. एक का होईना ढाळा आपण कुणाचा उपटितो? आपला का शेजाऱ्याचा? बोल. हे आमचा भटीतला माल आहे. मग आजच्या सप्त्याच्या निमित्ताने इथून पुढे कुणाचे ढाळे उपटायचे नाही, कुणाचे भुईमुगाचे येल उपटायचे नाही. दुसऱ्याचं कधी खायचं नाही. खायचं तर आपलंच खायचं. खळं बरं आपलं जाई ना का, पण आपलं खात जा. पण आपली माणसाचा स्वभाव आहे कायम दुसऱ्याचं. एखादा ढाळा आणा, एखादा कांदा आणा. जर दुसऱ्याचं कधी खाल्लं ना, आता हे तुमच्याकडे महिला रोजानं कामाला जातात, मग गप मरावं का नाही, काम करावं. आल्या म्हणते पाणी आहे का? तुझ्या घरी नव्हतं का? बरं कामाला लागली तर गबस येते का? मागची जर पुढं चालली तर मागच्या काय करतात? आहे का खड्यावाले? जी खडे आणते ती अशी वाकडी होती म्हातारपणाला. मालकीन सुद्धा लय खास आहे. तिच्या शेतात पुढं चलती, दुसऱ्याच्या शेतात अशी जाम चलती पुन्हा अशी. असं करीत जाऊ नका. मन मोकळं ठेवा, चांगला आनंद घ्या, सुखी जीवन जगा. पुन्हा एकदा गळ्यात माळगाला कपडाला गंधला वारकरी जीवन जगा. या सगळ्या सप्त्याचं फळ सुगळेश्वर भगवान तुमच्या चरणी टाकील अशी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. नेगे माझी वाचा तुटी महाला बपुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताचे भाव. नेगे माझी वाचा तुटी महाला बपुकासाठी तुका म्हणे पापे जाती संताची अजपे. नेगे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोले रे बोले रे देवा कुडे उत्तरे करा क्षमा पराध महाराज तुम्ही नाही विचारिला जे कारणे आबोला करा क्षमा पराध महाराज तुम्ही ज्ञानेश्वरा रागा पाया पैकी करा क्षमा पराध